Okay, so today we are starting with the topic one of the science one, that is gravitation. So ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत तुम्हाला एवढंच बोलेल की वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जे लोक पुढे सायन्स साईडला जातील त्यांना तर सायन्स वनमध्ये सुरुवातच या टॉपिकने असणार आहे. ग्रॅव्हिटेशन सिम्पल टॉपिक आहे, काही फक्त इक्वेशन्स आल्यात मध्ये. आणि ॲज युजल मी तुम्हाला बोललो की गणितं करायची आत्ता भानगडीत पडू नका. मी सॅम्पल नोट्स किंवा सॅम्पल एक्झाम्पल काढलेले आहे, ॲटलिस्ट तेवढे सॉल्व करा विथ फॉर्म्युला काढलेले. जे तुम्हाला आता जेव्हा क्लास चालू होईल, जर क्लास व्हायला डिलेट होत असेल तर शक्यतो PDF फॉर्मॅटमध्ये किंवा त्याचे फोटो काढून तुम्हाला अनसॉल्व आहेत सॉल्व करा. ते तुम्हाला इझिली भेटतील तुमच्या टार्गेट ह्याच्यामध्ये. पण ते सॉल्व करून एका ठिकाणी कंपाईल करून ठेवा विथ फॉर्म्युल्याच्या पेजचे. तुम्हाला रिवाईज आम्ही तुम्हाला सांगितलं की आत्ता सध्या गणितांवर एवढा भर देऊ नका, थेअरी कवर करा. कारण की 1-2 गणितं विचारतात, ते पण ऑप्शनला. आणि बोर्डाने ऑप्शन वाढवले, सायन्सला तरी ऑप्शन वाढवलेले. ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करूया ग्रॅव्हिटेशन हा टॉपिकपासून. मी परत पेज नंबर जातो आणि जिथे एक्सप्लेनेशन करायची गरज असेल तिथं मी एखादा पेज आहे बरोबर, एखाद्या पेजवर तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देईल किंवा एखादी आकृती दाखवून पेजवर बरोबर. सध्या बोर्डाच्या इथे असं येतं की बोर्डवर लेक्चर घेतलं तर आवाजाचा इश्यू येतो. माईक तेवढा स्ट्रॉंग नाही आहे माझ्याकडं आणि बोर्डवर एक्सप्लेनेशन दिल्याशिवाय काही गोष्टी समजू शकतच नाही. कारण की आता जे धडे आहेत ते टेक्निकल धडे आहेत बऱ्यापैकी, कळलं. त्यामुळे मी एखादा पेज घेईल, त्याच्यावर डायग्राम ड्रॉ करेल, पेज नंबर सांगेल आणि ती तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करूया ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा जो पेज नंबर 1 आहे तिथून स्टार्ट करूया. आता पहिलं सगळ्यांना माहिती व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, ज्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो, की द फोर्स ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ किंवा द फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट द एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. बरोबर. एक असा बल, असा फोर्स की त्याने काय करते, पृथ्वी सगळ्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करते. सो दॅट इज नोन ॲज द ग्रॅव्हिटेशनल पुल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कळलं. आणि एक तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून एक स्टोरी सांगितली गेली जाते ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला. की न्यूटन कुठेतरी आपला एक सफरचंदाच्या झाडाखाली झोपला होता, सफरचंद खाली पडला तर त्याला आलं असं वाटलं की सफरचंद खालीच का पडला आणि लगेच ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. तर असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या, न्यूटनचा किंवा ऑलरेडी सायंटिस्टचा 100-150 वर्षापासून हा अभ्यास चालू होता ग्रॅव्हिटेशनवर बरोबर. त्याने काय झालं, फक्त एक सफरचंद पडल्यामुळे एक आयडिया क्लिक झाली की कसं काय असू शकतं बरोबर. कारण की न्यूटनचं कसं होतं, न्यूटनच्या आधी केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने ह्याच्यावर बऱ्यापैकी संशोधन केलेलं बरोबर. त्याने ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत बऱ्यापैकी संशोधन केलेलं. तर त्या संशोधनाला मॅथमॅटिक्स इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं काम कोणी केलं, न्यूटनने केलं. कळलं. त्यामुळे न्यूटनने ग्रॅव्हिटीचा शोध लावला असं म्हटलं जातं. कळलं. म्हणून असं केपलरचं योगदान कमी नाही आहे. ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करताना केपलर्स इक्वेशन नावाची एक गोष्ट आहे, लॉ आहे, केपलर्स लॉ, तो अभ्यासावा लागतो. साधा सिम्पल लॉ आहे, त्याच्यामध्ये 3 सब टॉपिक आहे, ते तुम्हाला कळतील. आता पेज नंबर 1वर ग्रॅव्हिटेशनचं एक सिम्पल डेफिनेशन भेटली, द फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट द एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. एक असं बल की ज्याने पृथ्वी काय करते, सगळ्या गोष्टींना आपल्याकडे काय करते, आकर्षित करते. सो दॅट इज नोन ॲज द ग्रॅव्हिटेशन. सो इथे ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन आणि काही एक्सप्लेनेशन दिलं बरोबर. मी परत सांगितलं, आता टेक्निकल धडे मे बी आता असं होईल की एका लेक्चरमध्ये 2 लेक्चर आणि 3 लेक्चरमध्ये असा धडा संपेलच असं काय सांगता येत नाही. कळलं. कारण की आता असे धडे आहेत की ते इम्पॉर्टंट आहे. कधी कधी असं होईल की माझं एका लेक्चरमध्ये 2 किंवा 3च पेज होते. कळलं. त्यामुळे मी आता नंबर ऑफ लेक्चर सांगू शकणार नाही की धडा किती लेक्चरमध्ये कंप्लीट होईल. कळलं. कारण की युजली जेव्हा मी ऑफलाईन शिकवत असतो 1.5 तासाची तरी मला कमीत कमी 4 ते 5 लेक्चर लागतात हा धडा संपवायला, 1.5 तासाचे प्रॉपर. कळलं. त्यामुळे आता काय होईल, लेक्चर 30 ते 40 मिनटाचं असेल आणि असं नाही की 2 किंवा 3 लेक्चरमध्ये धडा संपेल. कधी कधी असं असेल की संपेल पण सांगता येत नाही. आणि टुवर्ड एंड जे धडे राहिलेले आहेत सायन्स 1चे पुढे, ते तर मे बी मोर दॅन 7-8 लेक्चर घेतो. ठीक आहे. सो आता एक्सपेक्ट करू नका की 3 लेक्चरमध्ये एखाद एक कुठला तरी धडा असेल मधला तो संपेल. आता 3 लेक्चरमध्ये 2 लेक्चरमध्ये धडा संपणार नाही. मिनिमम 4 लेक्चर धरून चला बरोबर. त्यातल्या त्यात जर तुमचं कळलं आणि डाऊट नसतील तर पुढे जाऊ शकतो. आता लाईव्ह क्लासेस चालू होत आहेत, चालू झाले तर मे बी मोर दॅन दॅट लेक्चर लागू शकतो. कळलं. सो आता पहिल्याच पेजवर ग्रॅव्हिटेशन एक मी सिम्पल सांगितलं. आता ग्रॅव्हिटेशन नावाचं एक टॉपिक दिलं आणि त्या ग्रॅव्हिटेशनचे इथे 1.1 एक डायग्राम दिलं.
तर ती डायग्राम नेमकं काय तुम्हाला सांगतो. अर्थ दिले, अर्थच्या सेंटर दिला आहे, त्याच्यावर एक सफरचंदाचं झाड लावलं आहे आणि त्याच्यावर एक मून दाखवलं आहे. सफरचंद नेमका खाली का पडला, ज्याला आपण बरोबर सरळ खाली का पडला, त्याला वर्टिकल डाऊनवर्ड म्हणतात, वर्टिकली डाऊनवर्ड. तर पृथ्वी काय करते, प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या केंद्रकाभोवती सेंटरपाशी काय करते, खेचायला बघते. सो देअर फॉर ॲपल फॉल एक्झॅक्टली वर्टिकली डाऊनवर्ड, असा इकडं नाही गेला, वर्टिकली डाऊनवर्ड. कळलं. मग न्यूटनने असा विचार केला, जसं हे ॲपलवर अप्लाय होऊ शकतं, तर पृथ्वीच्या रेंजमध्ये येणाऱ्या सगळ्याच गोष्टींवर अप्लाय होऊ शकतो. उदाहरणार्थ चंद्र. मग चंद्र जर पडला तर तो एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला पडला, वर्टिकली डाऊनवर्ड, सरळ रेषेत खाली पडणं. मग हेच त्यांनी एक्सप्लेनेशन केलं. पहिलं म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, एक लक्षात घ्या की ग्रॅव्हिटेशन पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण केंद्रक आहे, सेंटर ऑफ द अर्थ म्हणतात. म्हणून कुठलीही गोष्ट तू काय करू शकते, ती केंद्रकाकडे खेचायला बघते किंवा सेंटरला खेचायला बघते. कळतं. ठीक आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे की आपण जर सेंटरकडे गेलो तर ग्रॅव्हिटेशनची किंमत कमी होते का वाढत जाते, हे पण बघायचं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये इक्वेशन आहे, तर मी तुम्हाला इक्वेशन बघू. जर माईकचा इश्यू सॉर्ट आउट झाला तर एखाद वेळ बोर्डवर पण मी लेक्चर चालू करेन. पण सध्या माईकचा इश्यू असल्यामुळे जर मी बोर्डवर घेतलं एक्सप्लेनेशन सहित, आवाज जे पहिले लेक्चर होते त्यासारखं कमी व्हायला लागलं. कळलं. कारण की ऑप्शनच नाही, कारण की मी माझ्या कॉर्डवर रेकॉर्डिंग करतो आहे आणि ती कॉर्ड तेवढी लांब जाऊ शकत नाही. आम्ही बघितलं ट्राय करून, पण नाही होत आहे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन. आता मी परत लाईन टू लाईन जातो आणि तुम्ही समजून घ्या. ॲज वी लर्न अ फेनॉमेना ग्रॅव्हिटेशन वॉट डिस्कवर बाय द सर आयझॅक न्यूटन. ॲज द स्टोरी गो, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲपल फॉल फ्रॉम द ट्री ऑन द ग्राउंड. ही वंडर्ड वाय द ॲपल फॉल वर्टिकली डाऊनवर्ड, नॉट अँगल टू दी वर्टिकल. वाय डू नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ते सांगितले की न्यूटनला ॲपल वर्टिकली डाऊन म्हणजे सरळ रेषेत खाली पडताना दिसला. तो अँगल म्हणजे काय, असा खाली सरळ का पडला, असा वाकडा का नाही गेला, म्हणजे हॉरिझॉन्टल इकडं का नाही गेला, इकडं तो बरोबर खाली का आला, हा प्रश्न त्यांना पडला. बरोबर. पहिल्या पॅराग्राफमध्ये एवढंच दिलं की वर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे काय, सरळ रेषेत खाली येणे. कळलं. म्हणजे असं इकडं तिकडं न जातं सरळ रेषेत खाली येणे. आफ्टर मच थॉट he came to the conclusion that earth must be attracting the apple toward itself. This attractive force must be directed toward the center of the earth. मग त्याला कळलं की ह्या वस्तूला पृथ्वी स्वतःकडे खेचत आहे. बरोबर. त्यावेळी ग्रॅव्हिटेशनचा खूप शोध लागला नव्हता, त्यामुळे ग्रॅव्हिटी म्हणजे काय माहीत नव्हतं लोक. मग त्याला असं कन्क्लुजन काढलं की अर्थ इज अट्रॅक्टेड एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. पृथ्वी सगळ्या गोष्टींना आपल्याकडे खेचत आहे. आणि ती कुठं खेचत आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे ते स्वतःच्या केंद्रकापर्यंत. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ अर्थ इज वर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ ॲपल. दस द ॲपल फॉल वर्टिकली डाऊनवर्ड. मग त्याने काय सांगितलं आहे की ही जी डायरेक्शन होती ॲपलची ती वर्टिकल उभी होती आणि टुवर्ड सेन होती. बरोबर. वर्टिकल म्हणजे सरळ रेषेत होती. बरोबर. पण कुठल्या डायरेक्शनला होती, डाऊनवर्ड, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणून त्यांनी सांगितलं की ही जी डायरेक्शन होती ॲपल खाली पडायची, वर्टिकली काय होती, डाऊनवर्ड होती. आता त्यांनी फिगर 1.1चं एक्सप्लेनेशन दिलं आणि फिगर करा. म्हणजे असं कधी कधी डायग्रामॅटिक क्वेश्चन विचारतात की डायग्राममध्ये काय काय एक्सप्लेन केले, नावं बिवं देतात. 1.1 लेफ्ट शो दॅट ॲपल ट्री ऑन द अर्थ, द फोर्स ऑन द ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ दॅट इज अलॉंग परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल इन द सरफेस ऑफ द अर्थ. त्यांनी काय सांगितले की अर्थ आहे, अर्थवर ॲपलचं झाड दाखवलं आहे आणि त्या ॲपल ट्री कुठं, त्याच्यावर जो फोर्स काम करतो आहे त्या ॲपल ट्रीवर, तो कुठे आहे, परपेंडिक्युलर आहे, लंब आहे आणि टुवर्ड डाऊनवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. ॲपल ऑन टुवर्ड द सेंटर ऑफ दॅट इज अलॉंग परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल. बरोबर. बरोबर लंब दिशेला आहे. परपेंडिक्युलर म्हणजे बरोबर लंब दिशेला आहे. कशावर, ॲपलच्या ट्रीवर जो फोर्स काम करतो आहे, पृथ्वी खेचते आहे ॲपलच्या झाडाला किंवा ॲपलला, तर तो एक्झॅक्टली कुठे आहे, परपेंडिक्युलर, सरळ रेषेत लंब. फिगर ऑल्सो शो दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. मग त्याने बोलले की जसं पृथ्वीवर जर ॲपलचं झाड आहे आणि ॲपल आहे, त्याच्यावर हा ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतो आहे. बरोबर. मग असं का होऊ शकत नाही की हाईटनुसार जशी हाईट वाढत येईल तसं दुसऱ्या गोष्टींवर पण हा फोर्स काम करणार की नाही करणार. म्हणून त्यांनी वर मून दाखवलं. जसं ॲपलला खेचतं आहे तसं पृथ्वी मूनला पण खेचू शकेल की नाही, जर तिची रेंज जास्त आहे तर. बरोबर.
सो त्यांनी सांगितलं द फिगर ऑल्सो शो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. म्हणजे त्यांनी सांगितले की जे मी अंतर दाखवले डायग्राममध्ये ते काय स्केलनुसार नाही. स्केलनुसार म्हणजे आता सिम्पल आहे, मून काय एवढ्या जवळ नसतो किंवा सफरचंदाचं झाड एवढं मोठं नसतं, बरोबर. ते त्यांनी फक्त एक रफ डायग्राम काढलेली हे सांगण्यासाठी. नंतर लास्टचा पॅरेग्राफ ते देत आहे की न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन अ ॲपल ऑन द ट्री ऑन द डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द. जर हा गुरुत्वीय बल ॲपलवर काम करू शकतो डिफरंट हाईटला, बरोबर. म्हणजे ॲपल या हाईटला ठेवला, या हाईटला, प्रत्येकावर काम करू शकतो. तर इट कॅन ऑल्सो ॲक्ट ऑन अ ऑब्जेक्ट ॲट द इवन ग्रेटर हाईट. म्हणजे काय, जर तो एवढ्या हाईटला काम करू शकतो तर अजून हाईटवर असणाऱ्या गोष्टींवर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करू शकेल का? तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे करू शकतो. सो मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक द एक्झाम्पल मून कॅन इट ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट लाईक द अनदर प्लॅनेट अँड द सन. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मूनवर काम करत असेल का, किंवा अजून जे लांबचे जे प्लॅनेट आहे त्याच्यावर काम करू शकते का, किंवा सूर्याला पण ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फरक पडू शकतो का? तर येस, पडू शकतो, आपल्याला माहिती आहे. तेच एक्सप्लेनेशन पुढे ह्याच्यामध्ये देतो. आता त्यांनी सांगितले फोर्स अँड मोशन. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीला फोर्स अप्लाय केला तर त्या गोष्टीला तुम्ही स्पीडमध्ये आणू शकता, बरोबर, किंवा त्याचा स्पीड कमी करू शकता. तर एखाद्या गोष्टीवर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर तुम्ही एखाद्या वस्तूची काय चेंज करू शकता, डायरेक्शन चेंज करू शकता. काय चेंज करू शकता, डायरेक्शन चेंज करू शकता. मग त्याने हेच सांगितलं की कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला स्पीड कमी जास्त करायचं आहे किंवा कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला डायरेक्शन चेंज करायची तर त्याच्यावर काय अप्लाय करायला पाहिजे, फोर्स अप्लाय केला पाहिजे. तर त्यांनी काय सांगितलं, आता त्यांना म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. मी हे जे पेज नंबर 2 आहे ते मी तुम्हाला असं शॉर्टमध्ये सांगितलं, म्हणजे एवढं काय नाही. पण त्यांना काय सांगायचं आहे की समजा पृथ्वी आहे, समजा पृथ्वी कंटिन्युअस स्पीडमध्ये फिरते अराउंड द सन, तिची डायरेक्शन चेंज होते, बरोबर. सर्क्युलर मोशनमध्ये कसं असतं, जर तुम्ही सर्कल काढला तर सर्कल हा इन्फिनिट पॉईंट्सने बनलेला असतो. तर सर्कलमध्ये प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन चेंज होते, बरोबर. काय असतं, सर्कल असतो. सर्कल जर तुम्ही ड्रॉ केला, हा सर्कल इन्फिनिट पॉईंटने बनलेला असतो. किती, इन्फिनिट पॉईंट. ते इन्फिनिट पॉईंटने बनलेला असताना प्रत्येक पॉईंटला काय होते, डायरेक्शन चेंज होते. मग हे त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह कसं करून दाखवलं, बरोबर, ते बघायचं. म्हणजे काय की अर्थ जर रिव्हॉल्व होती आहे किंवा कुठलीही गोष्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर ती सर्क्युलर मोशनमध्ये काय आहे, कारण की त्याच्यावर कुठला ना कुठला फोर्स काम करतो, बरोबर. म्हणून त्यांनी सांगितलं की फोर्समुळे तुम्ही डायरेक्शन पण चेंज करता आणि फोर्समुळे तुम्हाला स्पीड पण काय होतं, कमी जास्त करता. आता त्यांनी बघा पेज नंबर 2 जे आपण एक्झाम्पल आता 9वीला तुम्हाला मी दिलं आहे की नाही मला आठवत नाही, की एक पर्सन दाखवला आहे, त्याच्या हातात एक सिम्पल एक दगड घ्यायचा, दगड थ्रेडला धाग्याला बांधायचा आणि त्या धागाला दगड जो बांधला आहे तो धागा जोरात गोल फिरवायचा. तर तुमच्या लक्षात येईल की तो धागा गोल गोल फिरतो, पण तो गोल का फिरतो आहे, कारण की तुम्ही त्याला काय करताय, खेचताय. पण कुठं खेचताय, तुमच्याकडे का असं फेकताय, का तुम्ही तुमच्याकडे खेचताय. बघा तुम्ही दगड बांधा एका धाग्याला आणि तुम्ही गोल गोल फिरवा, तर जो फोर्स आहे तो असा तुम्ही बाहेर फेकताय दगड का आत खेचताय. तर तुम्ही बघताल तर तुम्ही त्या दगडाला तुमच्याकडे खेचताय, बरोबर, बरोबर. म्हणजे काय, कुठला तरी फोर्स आहे की त्या दगडाला आतमध्ये खेचतोय, त्यामुळे तो दगड कुठं फिरतोय, गोल फिरतोय, बरोबर. म्हणजे काय, त्या दगडाला कोणतरी स्वतःकडे खेचतोय, म्हणून तो दगड कुठल्या दिशेने फिरतोय, गोल दिशेने फिरतोय. हे लॉजिक प्रत्येक गोष्ट जी सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बरोबर. हे लॉजिक जे मी बोललो की कोणतरी खेचलं पाहिजे स्वतःकडे, सेंटरकडे, तेव्हा ती गोष्ट कशामध्ये फिरणार, सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे हे लॉजिक सगळ्या गोष्टी ज्या सर्क्युलर मोशनमध्ये आहेत त्यांना अप्लाय होतं, की कोणतरी त्यांना सेंटरकडून खेचतं आहे तेव्हा ती सर्क्युलर मोशनमध्ये. मग अर्थला हे अप्लाय होणार का, ऑफकोर्स होणार. सगळ्या प्लॅनेटला होणार का, होणार. मूनला होणार का, होणार. मग त्यांनी असं फिजिक्सच्या कॉन्सेप्टमध्ये इफ द एनी ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर मोशन, जर कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये तर तो काय करतो, सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पॉईंटला स्वतःची काय चेंज करतो, डायरेक्शन चेंज करतो. मी पहिलं सांगितलं बघा की सर्कल हा इन्फिनिट पॉईंटने बनलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये फिरता तर तो प्रत्येक पॉईंटवरनं चालला आहे आणि प्रत्येक पॉईंटवरनं जात असताना ती गोष्ट त्याची दिशा बदलते, बरोबर. हे पहिलं झालं. आणि तुम्ही धाग्याच्या एक्झाम्पलवर कळतं की त्याला खाली खेचलं जातं,
बरोबर. म्हणजे कुठलीही गोष्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल आणि तिला कोणतरी तरी गोष्ट टुवर्ड द सेंटर, ह्याला सेंटर बोलूया आपण, बरोबर, टुवर्ड द सेंटर कोणतरी खेचत असेल तर त्या सेंटरकडे जो फोर्स असतो, म्हणजे त्या वस्तूला सेंटरकडे खेचणारा जो फोर्स असतो त्याला नाव दिलं सेंट्रिपिटल फोर्स. त्याला नाव काय दिलं? सेंट्रिपिटल फोर्स. इफ द एनी ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर मोशन अँड द फोर्स ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर, आणि त्या दगडावर किंवा त्या वस्तूवर जो ॲक्ट करणारा फोर्स आहे तो कुठल्या दिशेला असतो? टुवर्ड द सेंटर असतो. त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. आणि कुठलीही गोष्ट जी काय म्हणतात सर्क्युलर मोशनमध्ये असते तर तिथे हा फोर्स काम करतो. दॅट इज नोन ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. आणि परत ह्याचं एक्झाम्पल देण्यासाठी की प्रत्येक पॉईंटला ती वस्तू स्वतःची दिशा बदलते, ह्याचं एक्झाम्पल त्याने काय दिलं की दगड गोल फिरवत असताना तुम्ही कुठेही सोडून द्या, ज्या पॉईंटला तुम्ही तो दगड सोडणार त्या पॉईंटवरनं तो सरळ दिशेत जाणार. असं नाही की असा तुम्ही दगड ज्या पॉईंटला सोडला तो असा फिरून असा गेला, नाही. तो दगड तुम्ही असा फिरवा आणि सोडून द्या, तर ज्या पॉईंटला तुम्ही सोडला त्याच दिशेने तो जाईल. आता हे तो त्या दिशेने जाईल हे कसं काढलं जातं? तर मी तुम्हाला सांगितलं सर्कल हा कशाने बनलेला? पॉईंटने बनलेला. जर तुम्ही पेज नंबर 2वर बी डायग्राम बघितली, बी पेज नंबर 2वर बी डायग्राम, तर बघा तिथे सर्कल डॉटेड दाखवला आहे. आणि ज्या पॉईंटला तुम्ही दगड सोडणार आहे तर तो दगड कुठल्या दिशेला जाईल, बरोबर, हे काढायचं असेल तर त्या पॉईंटला, आता मला इंग्लिशमध्ये माहीत नाही त्याला काय म्हणतात, त्याला आपण टँजंट म्हणतो किंवा स्पर्शिका बोलतो. त्या पॉईंटला काय काढली जाते? एक टँजंट काढली जाते, बरोबर, एक की त्या पॉईंटला टच करून जाणारी एक रेषा काढली. तर ती रेष ज्या डायरेक्शनला जाते त्या डायरेक्शनला तो दगड जाणार. म्हणून त्याने बघा बी डायग्राममध्ये 2 पॉईंट दिले डार्क कलरमध्ये आणि 2 ॲरो दाखवले. म्हणजे काय, जर तुम्ही त्या पॉईंटला दगड सोडला तर तो कुठल्या दिशेला जाईल? दुसऱ्या पॉईंट जो दिला आहे त्याच्यावर जर दगड सोडला तर तो कुठल्या दिशेला, असं. ह्या डायग्रामचा अर्थ तो होतो की सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पॉईंटला ती वस्तू काय करते? स्वतःची डायरेक्शन चेंज करते. आणि ती डायरेक्शन जर तुम्हाला काढायची असेल तुम्ही काय करायचं? त्याला टँजंट ड्रॉ करायचा, त्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, ज्याला मराठीत स्पर्शिका म्हणतात. तर ती स्पर्शिका, तो टँजंट जो डायरेक्शन दाखवतो त्या डायरेक्शनला तो दगड किंवा ती गोष्ट त्याची जी दिशा असते ती त्या डायरेक्शनला असते. नंतर जर एखादी गोष्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट करतो जो टुवर्ड द सेंटर असतो, म्हणजे केंद्रकाकडे जाणारा असतो. त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला कळलेली पाहिजे. बाकीचं एक्सप्लेनेशन तुम्ही वाचा, बरोबर. कळलं आणि काय अडलं तर मी परत बोलले, कमेंटमध्ये तुम्ही डाऊट विचारा. मग असं मला सांगा, मून हा टुवर्ड द अर्थ सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बरोबर. अर्थ ही अराउंड द सन सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बरं. सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पॉईंटला चंद्र त्याची काय चेंज करतो आहे? डायरेक्शन. प्रत्येक पॉईंटला अर्थ काय चेंज करतो? त्याची डायरेक्शन, बरोबर. आता मला सांगा, अर्थ आणि मूनवर कुठला फोर्स काम करतो आहे आणि कोण अप्लाय करतो आहे तो फोर्स? अर्थवर कोण करतो आहे आणि मूनवर कोण करतो आहे? कळलं? हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन जर चेंज होते, बरोबर, आणि ते जर सर्क्युलर मोशनमध्ये तर त्यांच्यावर कुठला तरी फोर्स असणार की तो टुवर्ड सेंटर, म्हणजे स्वतःकडे खेचत असणार त्यांना. तर त्यामुळे ते लोक कशामध्ये? सर्क्युलर मोशनमध्ये. कळते? हे झालं फर्स्ट. हा झाला बेसिक कॉन्सेप्ट. आता तुम्हाला इथून एक येणार आहे केपलर्स लॉ, महत्त्वाचा आहे. डायरेक्ट तुम्हाला काय केलं जातं, क्वेश्चन पण विचारला की डायग्राम दिली जाते आणि त्याच्यावरनं तुम्हाला लॉ विचारला जातो. 3 पॉईंट आहेत, 3 पॉईंट समजून घ्या. एक बेसिक डायग्राम आहे ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल. एक बेसिक डायग्राम म्हणजे काय? एलिप्स आहे. एलिप्स नावाचा एक जॉमेट्रिकल शेप आहे, भूमिती आकार. तर त्याचं वैशिष्ट्य काय? कारण की जो पाथ आहे, जे प्लॅनेट फॉलो करतात अराउंड द सन, काय अराउंड द सन जो पाथ फॉलो करतात सगळे प्लॅनेट, त्याचा जो पाथचा जो शेप आहे तो इलिप्टिकल आहे. काय? इलिप्टिकल. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट अराउंड द सन सर्क्युलर मोशनमध्ये नाही, इलिप्टिकल पाथने, एलिप्स ज्याला आपण म्हणतो एलिप्स, ह्या पाथने फिरत असतं. मग हे एलिप्सचं वैशिष्ट्य काय? पहिलं तुम्हाला ते सांगतो, बरोबर. एक डायग्राम आहे त्याच्यावर मी तुम्हाला डायग्रामने एक्सप्लेन करतो की काय. ठीक आहे, एक मिनिट.
तुम्ही जर पेज नंबर 3वर गेला तर एक बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये कुठेतरी असा सर्कल दाखवा. तर एक लक्षात घ्या, ही अशी डायग्राम दाखवली. तर आता ह्याच्यामध्ये ह्याला इलिप्स, आणि हा इलिप्स शेप कसा तयार होतो, जर तुम्ही विदूषकाची टोपी घेतली, बरोबर, जोकरची टोपी, आणि तिला आहे ना तिथे बघा एक कट दाखवला आहे छोट्या डायग्राममध्ये, असं कट केलं. म्हणजे एक विदूषकाची टोपी आहे, समजा ही विदूषकाची टोपी आहे आणि ह्याला तुम्ही असा क्रॉस कापला, असा सरळ नाही, कसा कापला, क्रॉस कापला. ही विदूषकाची टोपी, ह्याला असं न कापता असं क्रॉस घेत आरपार कापला, तर जो शेप तयार होतो त्याला इलिप्स म्हणतात. त्यानंतर इलिप्स. आता ह्याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो. हा जो आहे ना इलिप्स, हा जॉमेट्रिक शेप, बरोबर. तर एक लक्षात घ्या, हा जो आडवी लाईन आहे, बरोबर, आडवी लाईन, ह्याला म्हणतात मेजर ॲक्सिस, बरोबर. आणि ही जी उभी लाईन आहे, उभी लाईन, त्याला म्हणतात मायनर ॲक्सिस, बरोबर. हा मेजर ॲक्सिसवर तुम्ही जर डायग्राममध्ये पण बघितलं तर F1 आणि F2 हे 2 पॉईंट दिले, ह्याला म्हणतात फोकस. ह्याला काय म्हणतात, फोकस. कळतं आहे, फोकस. आणि हा जो सर्कल दिला आहे तो एलिप्स. आणि कुठलेही प्लॅनेट आपले ते ह्या एलिप्टिकल पाथमध्ये काय असतात, फिरत असतात टुवर्ड द सन. कळलं, अराउंड द सन, सॉरी, अराउंड द सन. आता ह्याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो की जर समजा आता तुम्ही डायग्राममध्ये बघा, मेजर ॲक्सिसवर एक F1 दिला आहे आणि एक F2 दिला आहे, बरोबर, डायग्राममध्ये. आणि त्या डायग्रामवर 3 पॉईंट दिलेत, A, B आणि C. काय नाव दिले, A आणि B आणि C. आता तुम्हाला ह्या एलिप्सचं वैशिष्ट्य सांगतो काय, की पहिलं कळलं की इलिप्सला सेंटर नसतो, त्याला काय असतो, फोकस असतो. काय असतो, फोकस असतो. दुसरी गोष्ट, फोकस किती असतात, 2 असतात, F1 आणि F2. आडवी जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो मेजर ॲक्सिस आणि उभी लाईन आहे त्याला मायनर ॲक्सिस. आता ह्याचं वैशिष्ट्य काय, जर तुम्ही डायग्राममध्ये बघा तर डायग्राममध्ये समजा तुम्ही पॉईंट ए घेतला, काय घेतला, ए. आता मी काय देतो ते गणितामध्ये बघा, पॉईंट ए घेतला, एवरनं F1 डिस्टन्स घेतलं, एवरनं F1 डिस्टन्स घेतलं. समजा आता मी तुम्हाला सांगण्यासाठी हे 3 सेंटीमीटर आहे, समजण्यासाठी 3 सेंटीमीटर ना, तुम्हाला ॲक्च्युली मोठे मोठे डिस्टन्स आहे, आपण इथे समज, एपासून F1चं डिस्टन्स 3 सेंटीमीटर आहे, एपासून F2चं डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे. किती डिस्टन्स आहे, 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे काय की जर तुम्ही AF1 आणि AF2 ह्याची बेरीज करणार तर किती येणार, 3 + 2 5. कळलं. आता जर त्या इलिप्सवर मी दुसरा पॉईंट घेतला, B घेतला, काय घेतला, B घेतला. आता बीपासून F1चं डिस्टन्स बघा, बीपासून F1 डिस्टन्स जे आहे ते आणि बीपासून F2चं डिस्टन्स आहे ते, जेव्हा तुम्ही मोजणार तर जे पहिलं डिस्टन्स आलेलं AF1 आणि प्लस AF2 5 सेंटीमीटर, तेवढंच हे येणार. म्हणजे काय, सेम Cच्या बाबतीत CF1 CF2, बरोबर. म्हणजे काय, रिझल्टंट डिस्टन्स जेव्हा तुम्ही 2 फोकसला जॉईन करणारा कुठलाही पॉईंट घेणार, कारण की बघा A असू द्या, B असू द्या, C असू द्या, त्यांनी दोन्ही फोकसला जॉईंट केलेलं आहे किंवा दोन्ही फोकसला जॉईंट आहेत, बरोबर. तर कुठलाही पॉईंट तुम्ही जर त्या रेशिओवर घेतला, बरोबर, ABCDD काही Fची तुम्ही, आणि त्याला दोन्ही फोकसला जॉईन केलं तर त्या दोन्ही रेषांची लांबी, बरोबर, कुठल्याही ह्याच्यावर घ्या सेमच येणार. म्हणून तिथे बघा एक केमिकल मॅथमॅटिकल इक्वेशन AF1 + AF2, BF1 + BF2, CF1 + CF2. म्हणजे काय की त्या शेपचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पाथवर, इलिप्स पाथवर तुम्ही कुठलाही पॉईंट घ्या आणि त्या पॉईंटवरनं तुम्ही जर दोन्ही फोकस जॉईंट केले आणि त्यांची लांबी मोजली आणि परत तुम्ही त्या ह्याच्यावर कुठेही पॉईंट घ्या, कुठेही, आणि 2 फोकस जॉईंट केले तिथून, बरोबर, तर त्या दोघांची लांबी काय येणार आहे, सेम येणार आहे, सेम. कळतं आहे. सो हे त्यांचं काय आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. हे कळतं आहे का, कळत नसलं तर मला सांगा, मग मी वाटलं तर परत एक्सप्लेन करा. कळतं आहे, वाटलं तर मी डायग्राममध्ये दाखवतो. आता बघा, इथे ऑलरेडी आपण काय केले, 2 फोकस घेतले. आता मी ह्याच्यावर A पॉईंट घेतो. बघा ह्याच्यावर मी A पॉईंट घेतला आहे, वर दिसतो A पॉईंट,
आणि ए पॉईंटनंतर त्याच्यावरनं एक F1कडे गेला आहे आणि एक F2कडे गेली आहे रेष. F1कडे जी रेष केली आहे उलटं दिसतं आहे, पण F1कडे जी रेष केली आहे त्याच्यावर 3 लिहिलं आहे आणि F2कडे गेले त्याच्याकडे 2 आहे. म्हणजे दोघांची लांबी काय झाली, F1 आणि F2 5. आता ह्या रेषेवर मी ह्या सर्कलवर एलिप्सवर मी कुठलाही दुसरा पॉईंट घेतला, समजा ह्यांची आता 5 सेंटीमीटर लांबी आलेली. आता मी दुसरा कुठलाही पॉईंट घेतला, दुसरा कुठलाही, बघा आता बघा ह्याच खाली मी बी पॉईंट घेतला. आता ह्या बी पॉईंटवरनं एक F1कडे गेला आहे, F2कडे गेला आहे. तर ह्या दोघांची जेव्हा परत लांबी मोजण्यात येईल तर ती काय येणार आहे, 5 सेंटीमीटरच येणार. ह्यांची पण 5 सेंटीमीटर, ह्यांची पण 5. म्हणजे मी असा कुठेही ते पॉईंट केला आणि त्यांनी F1 आणि F2 असे जॉईंट केले, कुठेही पॉईंट घेतला सर्कलवर F1, तर त्यांची काय होणार आहे, लेंथ सेम येणार आहे. हे एलिप्सचं वैशिष्ट्य आहे. सो त्यांनी हे दिलं. आता ह्याच्यावरनं तुम्हाला केपलरचा लॉ समजून घ्यायचा आहे. हे फक्त एक तुम्हाला शेप समजून सांगण्यासाठी होतं. आता केपलरचा लॉ, आता मी तुम्हाला सांगितलं की पहिलं की इलिप्समध्ये सेंटर नसतो, फोकस असतो. एक फोकस एका साईडला, दुसरा फोकस दुसऱ्या साईडला. कळलं हे? म्हणजे आणि मी तुम्हाला सांगितलं जेवढे पण प्लॅनेट असतात ते प्लॅनेट अराउंड द सन कुठल्या पाथने फिरतात, इलिप्टिकल पाथ, ज्यालाच इलिप्स म्हणतो आपण. आणि एक सेंटर किंवा हा फोकस आहे, बरोबर. फोकस एक असेल तर फोकस, प्लुरल वर्ड, फोकसचा प्लुरल वर्ड म्हणजे फोसाय किंवा फोकाय, बरोबर. सो FOCI म्हणजे प्लुरल वर्ड, फोकसचा काय प्लुरल. आणि एका इलिप्सला किती फोकस असतात, 2, प्लुरल, मग FOCI. आता केपलर्स लॉ आहे. केपलर लॉ खूप सिम्पल आहे. 3 पार्ट आहेत केपलर लॉचे, मी एक एक समजवतो. केपलर्स लॉमध्ये पहिली लाईन आली आहे की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स विथ द सन ॲट द वन फोकाय, बरोबर. त्यांनी काय सांगितलं, जे प्लॅनेट असतात ते अराउंड द सन रिव्हॉल्व होतात. सनची लोकेशन काय असते, ॲट द फोकस. म्हणजे तुम्हाला F1 किंवा F2 माहिती आहे, तर सन कधी पण आयदर फोकस 1वर किंवा फोकस 2 या पोझिशनला असणार. आणि जे प्लॅनेट असणार ते कुठल्या पाथने त्याच्या भोवती फिरत असणार, इलिप्टिकल पाथ, ज्याला इलिप्स म्हणतो आपण. कुठला पाथ, इलिप्स. कळलं? हा पहिला लॉ आहे की द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन एलिप्स विथ द सन ॲट द वन फोकाय, बरोबर. सन कुठल्या तरी एका फोकसच्या ठिकाणी असणार, पोझिशनमध्ये, आयदर F1वर असणार, F2मध्ये, अवकाशात, स्पेसमध्ये. आणि हे बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत त्याच्या अराउंड कुठल्या शेपमध्ये फिरत असणार, इलिप्टिकल किंवा इलिप्स ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. केपलर सेकंड लॉ, दुसरा लॉ दिला आहे बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता ह्याचा अर्थ काय, इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईम. जर तुम्ही डायग्राम 1.4 बघितली तर त्याच्यावर तुम्हाला बघा, पहिलं या साईडला, बरोबर, या साईडला AB, CD आणि EF असे 3 गोष्टी दिल्या. आता तिन्ही जर आपण नॉमिनल म्हटलं तर त्रिकोण दिसतं आहे तुम्हाला, त्रिकोणच आहेत तिन्ही, एक असा त्रिकोण शेपमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं आहे की लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड द सन स्वीप द इक्वल एरिया इन अ इक्वल इक्वेटर. जर तुम्ही त्या प्लॅनेटला आणि सनला जर जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केली, बरोबर, आणि तुम्ही काय केलं, तुम्ही तो एरिया असा किती कवर करत चालला, बरोबर, हे बघितलं, तर कुठल्याही पॉईंटला तुम्ही घ्या, इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया स्वीप केला जाईल. जर तुम्ही त्या 1.4 डायग्राममध्ये बघितलं तर तिघांची शेप वेगवेगळी वाटते, पण तिघांचा जो एरिया आहे, त्रिकोणाचा एरिया ज्याला म्हणतो क्षेत्रफळ म्हणतो, हा जर एकच टाईममध्ये एकच असणार, म्हणजे इक्वल एरिया इक्वल टाईममध्ये कवर केलेला असणार. आता सर हे कळतं आहे, पण हे काय नेमकं एक्झॅक्टली कळत नाही आहे काय. आता तुम्हाला इथं एक्झाम्पल देतो. सन दिसतं आहे. आता समजा मी प्लॅनेट ए आहे, काय प्लॅनेट ए आहे, बघा तुम्ही प्लॅनेट ए दिसतो. आता प्लॅनेट एला आणि सनला मी पहिली लाईन केली, जॉईंट केली, बघा तिथे डायग्राममध्ये कळेल तुम्हाला. एला आणि सनला जॉईंट केलं, बरोबर, ही लाईन जॉईन केली. आणि चला आपण लेट्स टाईम घेऊया 5 मिनटं. 5 मिनटामध्ये प्लॅनेट ए या पोझिशनवरनं बीपर्यंत गेला,
बरोबर. ए पोझिशनवरनं कुठे गेला, बी. आणि आपण काय केलं की ही जी लाईन आहे ना ती सरकत गेली आणि त्याने 5 मिनटामध्ये बीपर्यंतचा तेवढा एरिया कवर केला. त्याला आपण शेड दिली ब्ल्यू कलरने. बघा तिथे शेड दिल्यामुळे तो ब्ल्यू कलरचा एरिया तयार झाला. म्हणजे असा जो काटा होता तो 5 मिनटामध्ये बीपर्यंत गेला. मग तो ए टू बी जो एवढा एरिया कवर केला आहे 5 मिनटात, त्याला आपण कलर केला. बरोबर. त्याला एरिया नाव दिलं फर्स्ट, पहिला. बघा तिथे 1 हा डायग्राम. आता आपण काय केलं, दुसरा प्लॅनेट घेतला समजा. बरोबर. दुसरा प्लॅनेट तो आहे समजा सी आहे. बरोबर. सी आहे. बरोबर. किंवा तो प्लॅनेट ए पोझिशनवर बी गेलेला. आता तो प्लॅनेट काय, सी या ठिकाणी आहे. कुठल्या ठिकाणी आहे, सी. आता सी या ठिकाणी आणि सनला जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केली. आता परत आपण सी पॉईंटवरनं 5 मिनटं घेतलं. काय घेतले, 5 मिनटं घेतले. तर तो सीवरनं 5 मिनटात डीकडे आला. आता ती जी लाईन होती सी आणि सनला जॉईन करणारी ती 5 मिनटामध्ये डीपर्यंत आली. मग ह्या सी ते डीमध्ये जो एरिया कवर केला त्या प्लॅनेटने त्याला परत ब्ल्यू शेड दिली. म्हणजे एरिया 2. परत तो प्लॅनेट ई या पोझिशनवर आहे समजा. बरोबर. ई या पोझिशनवर आहे. आणि काय केलं, ई आणि सनला जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केली. कळलं. आणि ती लाईन ड्रॉ केल्यानंतर तो 5 मिनटानंतर एफ या जागेवर आला. मग ई आणि एफपर्यंत जाण्यापर्यंत जेवढा एरिया होतो आपण ब्ल्यू कलरने शेड केला. आता 3 त्रिकोण शेप बघा तिघांचे वेगळे आहेत. पण हा लॉ काय बोलतो की जर तुम्ही प्लॅनेटला आणि सनला जॉईन करणारी जर एक लाईन ड्रॉ केली आणि त्यांनी तर तुम्ही 5 मिनटं हा म्हणजे किंवा एक इक्वल टाईम घेतला तर ते कधी पण इक्वल टाईममध्ये इक्वल एरियाच कवर करणार. हे समजा आपण प्लॅनेट ए जो होता ए या पोझिशनवर 5 मिनटात त्याने समजा एक 10 एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 10 मीटर स्क्वेअर एवढा एरिया कवर केला. जेव्हा प्लॅनेट सी या पोझिशनवर असेल तर 5 मिनटामध्ये पण तो 10 सेंटीमीटर स्क्वेअर एवढाच एरिया कवर करणार. जर तोच प्लॅनेट जर ई या पोझिशनवर आहे आणि त्याला 5 मिनटं दिले तर तो 10 सेंटीमीटर स्क्वेअर एवढाच एरिया कवर करणार. म्हणजे काय, इक्वल इंटरवल टाईममध्ये तो इक्वल एरियाच कवर करणार. भले त्याचं सनपासून डिस्टन्स कितीही असू दे. कळलं. सनपासून त्याचं कारण की तुम्ही जर बघितलं तर ए आणि बी जे दिसते सनपासून जवळ वाटत आहेत. सी आणि डी जरा मध्यम डिस्टन्सवर आहे आणि ई आणि एफ जास्त लांब वाटत आहे. तर असं आपल्याला की असं कसं होऊ शकतं. पण हा लॉ हाच बोलतो की इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया काय होतो, कवर होतो. हे तुमचं सेकंड लॉ. कळलं. एक्सप्लेनेशन वाचा पण तुम्हाला कळलं पाहिजे मी काय बोलतो आहे. नाही कळलं तर प्लीज विचारा. आता ह्याच्यामध्ये एक तिसरा आहे सिम्पल लॉ सांगितलं आहे. द स्क्वेअर. आता ही रट्टावारी स्टेटमेंट आहे. काय, द स्क्वेअर ऑफ द इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्लॅनेटचा एक टाईम असतो की तो तेवढ्याभोवती सूर्याभोवती एक राऊंड कंप्लीट करायला वेळ घेतो. तुम्हाला माहिती आहे पृथ्वी 365 दिवस लावते. पण असं काही नाही की प्रत्येक प्लॅनेट लावेल. प्रत्येक प्लॅनेटचा सूर्याभोवती एक सर्कल कंप्लीट करण्याचं काय एक वेळ आहे. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, रिव्होल्यूशन टाईम. बरोबर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. जर तुम्ही कुठला तरी प्लॅनेट घेतला आणि त्याचा जो रिव्होल्यूशन सांगण्यासाठी जो टाईम आहे त्याचा तुम्ही स्क्वेअर केला. बघा खाली इक्वेशनमध्ये बघा टी स्क्वेअर दिला आहे म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर केला. तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. डायरेक्टली क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो सूर्यापासून जे अंतर आहे त्या प्लॅनेटचं त्याच्या क्यूब एवढा. आता हा लॉ तुम्हाला रट्टाच मारावा लागणार आहे. फक्त त्याने काय सांगितलं तुम्हाला सांगतो कंडिशन काय सांगितलं. सन आहे, सनपासून एक प्लॅनेट एक अंतरावर आहे. बरोबर. लेट्स से की त्याला एक राऊंड पूर्ण करायला त्या सूर्याभोवती टी हा टाईम लागतो. तर हा लॉ काय बोलतो की त्या टीचा स्क्वेअर करा. हा टीचा स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल असतो जे मेन डिस्टन्स आहे. मेन डिस्टन्स म्हणजे ते डिस्टन्स जे आहे कोणाचं, त्या प्लॅनेटचं कोणापर्यंत, सूर्यापर्यंत. त्याचा जर तुम्ही क्यूब केला म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब असं सांगितलेलं आहे. आणि नंतर बघा इक्वेशनमध्ये. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय. इक्वेशनमध्ये टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब दिलं आहे आणि लास्टला इक्वेशन दिले टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब
इज इक्वल टू कॉन्स्टंट के, बरोबर. त्यानंतर त्याने दिले कॉन्स्टंट के. आता ह्याचा अर्थ काय, अल्टिमेट अर्थ काय तुम्हाला सांगतो. ह्याचा अर्थ कॉन्स्टंट म्हणजे काय, के इथे घेतलं आहे स्थिर, म्हणजे अशी गोष्ट की ती कुठल्याही कंडिशनमध्ये बदलत नाही, बरोबर. कुठल्याही कंडिशनमध्ये बदलत नाही, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. आता ह्याचा अर्थ काय की जर तुम्ही T² आहे तो दिसतोय, ह्याचा अर्थ काय की तुम्ही असं काय नाही की तुम्ही एकच प्लॅनेट घ्या, तुम्ही कुठलाही प्लॅनेट घ्या, कुठलाही प्लॅनेट, अर्थ घ्या, आपला नेपच्यून घ्या, प्लुटो घ्या, त्यानंतर मर्क्युरी घ्या, ज्युपिटर घ्या, व्हीनस घ्या. जर प्रत्येकाला वेगळा वेगळा टाईम लागतो अराउंड द सन एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी, जर तुम्ही त्या टाईमचा स्क्वेअर केला, जेवढा वेळ लागतो त्याचा स्क्वेअर केला अपॉन R³ आणि त्या प्रत्येक प्लॅनेटचं डिस्टन्स सनपासून वेगळं आहे, तुम्ही कुठल्याही प्लॅनेटचा तुम्ही टाईम घेतला स्क्वेअर, समजा मी अर्थचं घेऊया, अर्थला कितीला टाईम लागतो, समजा आपण 365 दिवस, त्याचा स्क्वेअर केला. अर्थचं डिस्टन्स काय सनपासून समजा 6 लाख, नावाला करतो 6 लाख किलोमीटर, त्याचा क्यूब केला. आता त्याचा भागाकार केल्यानंतर समजा उत्तर आलं, समजा लास्टला उत्तर आलं 4 किंवा 3.3 बरोबर, 3/1 हे उत्तर आलं. आता मी काय केलं, ज्युपिटर नावाचा प्लॅनेट घेतला. ज्युपिटरचं समजा लेट से आपण त्याला काहीतरी वेळ लागतो XY, बरं समजा आपण धरूया 400 दिवस लागतो, त्या टाईमचा परत स्क्वेअर केला आणि ज्युपिटरचं जे एवढं अंतर आहे सनपासून त्याचा खाली क्यूब केला, तर त्याचं आन्सरसुद्धा 3/1च येणार. म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही प्लॅनेटचं तुम्ही टाईमचा स्क्वेअर करा अपॉन त्या प्लॅनेटचं सनपासून जे डिस्टन्स आहे त्याचा तुम्ही क्यूब करा आणि दोघांचा रेशिओ काढा, म्हणजे भागाकार करा, लास्टला उत्तर सगळ्या प्लॅनेटचं सेमच येणार आहे. म्हणून तिथे कॉन्स्टंट म्हणजे काय, रेशिओ हा फिक्स असतो, हा के असं दिलं आहे. पण एवढं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे, सिम्पल आहे की तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. कळलं, फक्त एवढंच की हे कॉन्स्टंट का लिहिलं आहे, कसं आलं, हे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलं. ठीक आहे. सो आजचं लेक्चर इथे मी बघेल की नेक्स्ट लेक्चरला मला माईकची काही सोय होते का, तर माईकची सोय झाली तर वेल अँड गुड, नाही झाली तर मला थोडंसं तुम्हाला आवाजामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि बोर्डावर लेक्चर घ्यायचं म्हणतात. कारण की मी तुम्हाला सांगितलं आता सगळे डायग्राम एक्सप्रेशन असं चालू होणार, त्यामुळे खूप कमी लेक्चर की मी असे बसून घेऊ शकतो. आज जरा सोय झाली नाही म्हणून असं घेतलं आहे. आता एवढ्या ह्याच्यामध्येच बघितलं की डायग्राम किती महत्त्वाचे होते, बरोबर, एवढ्या ह्याच्यातच डायग्राम किती महत्त्वाचे होते. तर आज केपलर लॉ एंड करूया, मग आपण पेज नंबर 4 पासून नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, बेस्ट ऑफ लक.